कधीतरी काहीतरी मस्त असं खावंसं वाटतं, पण त्यामध्ये देखील सगळ्यात अगोदर आठवण येते ती म्हणजे केकची. पण केक म्हटलं की थोडंसं अनहेल्दी वाटतं, कारण त्यामध्ये आपण मैदा किंवा अजून बाकीच्या गोष्टी असतात असं आपल्याला वाटतं. पण आज आपण बनवतोय तो म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून केलेला अत्यंत पौष्टिक आणि तितकाच चविष्ट असा व्हीट चॅकरी केक. जसा दिसायला हा सुंदर दिसतोय, तितकाच हा पौष्टिक देखील आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा केक खूपच पौष्टिक आहे, कारण आपण यामध्ये शुद्ध तुपाचा वापर करतो आहे आणि त्यामुळेच हा केक माझ्याकडं बेस्ट सेलर आहे. त्यामुळे या केकच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या नेहमीच माझ्याकडे असतात आणि त्यामुळेच तुम्हाला जर बेकरी बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा घरच्या घरी देखील कधीतरी खायला म्हणा, हा केक अगदी उत्तम असा पर्याय आहे. करायलाही सोपा आणि तितकाच झटपट असा हा केक तयार होतो. शिवाय अगदीच घरच्या साहित्यामध्ये हा केक इथं आपण तयार करणार आहोत. आणि व्हीट चॅकरी केकचं म्हणाल तर अगदी परफेक्ट असं मेजरमेंट इथे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकताय. अगदी मस्त असा हा केक जो आहे तो बेक झाला आहे आणि कुठला ओव्हन आपल्याला इथं वापरायचा नाही आहे. अगदी घरच्या घरीच पातेल्यामध्ये हा केक जो आहे तो आपण इथं बेक केला आहे. अगदी मस्त असा रंग याला आला आहे, तुम्ही पाहू शकताय. चला तर मग परफेक्ट अशा केकसाठी परफेक्ट असं मेजरमेंट देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच हा केक जो आहे तो इतका जास्त परफेक्ट असं इथं बेक झाला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आता अजिबात वेळ न दवडता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. आणि हो, अगदी परफेक्ट असा केक तयार होण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या लक्षात येतील. तर इथं मी सगळ्यात अगोदर एक पातेलं घेतलं आहे आणि यामध्ये इथं मी असा एक मेजरमेंटचा कप घेतला आहे, जो की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतोच. आणि जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची कुठलीही एक वाटी जी आहे ती या केकसाठी सेट करून ठेवू शकता, जेणेकरून ते प्रमाण जे आहे ते तुम्ही या वाटीने देखील घेऊ शकता. तर इथं मी सगळ्यात अगोदर 1 कप इतका गूळ घेतला आहे आणि असं चिरून गूळ आपल्याला इथं घ्यायचं आहे, जेणेकरून प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला घेता येतं. आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतका मी यामध्ये पाणी घातलं आहे. आणि इथं आपल्याला गॅस जो आहे तो लो टू मिडियमच्यामध्ये ठेवायचा आहे आणि फक्त हा गूळ जो आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. कुठेही आपल्याला याचा पाक वगैरे अजिबात बनवायचं नाही आहे. फक्त हा गूळ या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपला गूळ जो आहे तो इथं या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला आहे. आता आपल्याला याला थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर पुन्हा इथं मी असा एक बाऊल घेतला आहे आणि बाऊल थोडासा असा खोलगट घ्यायचा, जेणेकरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करता येतात. त्यानंतर याच कपने मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच कपने पुन्हा आपल्याला अर्धा कप इतका रवा घ्यायचा आहे आणि या दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा चाळून घेतल्यात मी, जेणेकरून यामध्ये काही कचरा वगैरे असेल तो देखील निघून जाईल. शिवाय बघा, अशा पद्धतीने चाळून घेतल्याने आपला केक जो आहे ते खूप जास्त हलका होतो. आणि त्यानंतर इथं मी याच कपने यामध्ये अर्धा कप इतकं तूप घातलं आहे. आणि तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही इथं तेल देखील वापरू शकता. पण बघा, तूप वापरल्यामुळे हा केक जो आहे तो खूपच हेल्दी अशा पद्धतीचा होतो. शिवाय चवीला अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचा हा केक जो आहे तो या तुपामुळे लागतो. आणि त्यानंतर इथं बघा, मी अर्धा कप इतकं दही यामध्ये घातलं आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्या विस्करने इथं मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं व्यवस्थित अशा मिक्स होतील. आणि आता आपण यामध्ये बघा रवा वापरला आहे, त्यामुळे आपल्याला याला एक 15 ते 20 मिनटं असंच याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून रवा छान असा फुलला जाईल. आणि त्यानंतर बघा 15 ते 20 मिनटानंतर इथं मी याचं झाकण काढलं आहे आणि हे जे बॅटर जे आहे ते थोडंसं थिक वाटतं आहे. आता मी यामध्ये फक्त वेलची पूड जी आहे ती घातली आहे. वेलची पूड देखील अगदी फ्रेश अशी घाला, जेणेकरून या केकला त्या वेलची पूडची खरंच खूप छान असा सुगंध येईल. आणि त्यानंतर इथं बघा, मी एक मोठं असं पातेल्यामध्ये असं स्टँड ठेवलं आहे आणि याला आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे. एक 10 मिनटं आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि इथं बघा, आपलं बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने तयार झाले. अगदी सगळ्या घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या पण यामध्ये वापरल्या आहेत. कुठलीच बाहेरची गोष्ट आपल्याला इथं आणायला लागली नाही.
आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आता मी यामध्ये 1 चमचा इतकी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा आपल्याला घालायचा आहे. आणि त्यामध्ये इथे बघा मी मोजून 3 ते 4 चमचे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध जे आहे ते यामध्ये घातलं आहे. आणि बेकिंग पावडर बघा आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर इथं आपल्याला हा केक जो आहे, हे बॅटर जे आहे ते जास्त वेळ ठेवायचं नाही. याला पटकन ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला इथं करायची आहे. याला व्यवस्थित असं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला केक टीनमध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ते ओतून घ्यायचं आहे. यासाठी आपला केक टीन जो आहे तो अगोदरच आपल्याला रेडी करून ठेवायचा आहे. त्याला अगोदरच आपल्याला तेल लावून ठेवायचं आहे. आणि इथं बघा हे बॅटरचा रंग देखील थोडासा चेंज झाला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि आता आपल्याला जास्त वेळ न दवडता आपल्याला लगेच याला असं केक टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि इथं बघा स्पॅच्युलाची आपल्याला खरंच खूप जास्त मदत होते, त्यामुळे स्पॅच्युला आपल्याला इथं नक्कीच वापरायला हवा. आणि याला असं आपल्याला केक टीनला व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये एअर बबल्स जे आहेत ते निघून जातात. 3 ते 4 वेळा व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा इथं तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यावरती असे गार्निशिंग करू शकताय. इथे मी थोडंसं टूटी फ्रुटी देखील वापरली आहे, जेणेकरून वरती दिसायला देखील खूपच सुंदर असा हा केक दिसेल. आणि त्यानंतर इथे बघा प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये हा केक जो आहे तो हा केक टीन इथं आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आणि इथं एक 35 ते 40 मिनटं हा केक आपल्याला अगदी लो फ्लेमवरती मस्त असा बेक करून घ्यायचा आहे. तर इथे बघा एक 35 ते 40 मिनटं झाले आहेत. केक आपण चेक करूयात. तर इथं बघा चाकूला थोडासा हा केक जो आहे तो लागतो आहे, त्यामुळे अजून एक 10 ते 15 मिनटं मी याला बेक करून घेतलं आहे. आणि त्यानंतर इथं आपला केक जो आहे तो अगदी परफेक्ट असा बेक झाला आहे. याला वरून देखील अगदी मस्त असा रंग आला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि मी इथं केक टीनला कुठलाच बटर पेपर वगैरे अजिबात वापरला नाही आहे. आणि त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय अगदी सहज असा हा केक जो आहे तो रिमूव्ह झाला आहे. आणि कुठेच भांड्याला हा केक चिकटलेला नाही आहे. आणि याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, याचा रंग तुम्ही पाहू शकताय. किती छान असा हा केक विना ओव्हन इथं आपला बेक झाला आहे. आणि अगदीच पातेल्यामध्ये आपण याला बेक करून देखील अगदीच परफेक्ट असा केक इथं आपला तयार झाला आहे. अगदीच तुम्ही कधीही मुलांना खावासा वाटला किंवा आपल्याला देखील कधीतरी खावासा वाटला तर हा केक तुम्ही घरीच बनवू शकताय. याचा रंग देखील इतका सुंदर आला आहे की याला बघताच खाण्याची इच्छा होते. चला तर मग बीट जागरी केकची अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे तुम्ही देखील हा केक एकदा घरी नक्कीच बनवून पहा. आणि रेसिपी कशी वाटली किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपलं चॅनल जे आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.